आज आमच्या म्हात्रे आणि संपूर्ण कुटुंबियाचं वडोलगाव या ठिकाणचं हे कुलदैवत आहे चेरोबा देवस्थान। हे आमच्या पूर्वजांपासून या ठिकाणी नेहमीच या ठिकाणी प्रार्थना करण्यासाठी देवाला नतमस्तक होण्यासाठी पिढ्याने पिढ्या या ठिकाणी सातत्याने येत आहेत। या देवस्थानाचं निश्चितपणे आजूबाजूच्या परिसराचं सुशोभीकरण व्हावं याकरता माझे बंधू वामनदादा म्हात्रे यांचं स्वप्न होतं आणि या गावातील सर्व कुटुंबियांचं आमच्या कुटुंबियांचं स्वप्न होतं की या ठिकाणचं हे देवस्थान आहे, या देवस्थानचा सर्व परिसर सुशोभित व्हावा म्हणून आजच्या या शुभदिनी या ठिकाणी श्रीफळ वाढवून आणि आम्ही सर्वांनी उद्घाटन केलं आहे। या ठिकाणी चांगलं असं सुशोभीकरण होईल, छोटंसं उद्यान होईल आणि हे जे आमचे चेरोबा देवस्थान आहे या परिसरामध्ये नावलौकिक होईल आणि या देवाचा आशीर्वाद या संपूर्ण परिसरावर राहील अशा प्रकारचं चांगलं काम आज आम्ही हाती घेतलेलं आहे। आणि या संपूर्ण कामाला या ठिकाणचे सर्व आजीमाजी नगरसेवक या ठिकाणचे सगळे नागरिक आहेत या सर्वांचा या ठिकाणी प्रतिसाद आहे। वडोलगाव या ठिकाणी वडोलगाव ग्रामस्थ देवस्थान आणि या देवस्थानचं सुशोभीकरण करण्यासाठी कोकण शिक्षक मतदारसंघातील आदरणीय आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे साहेब यांच्या प्रयत्नानं या ठिकाणी एक चांगली सुरुवात झालेली आहे। अनेक दिवसापासून म्हणजे अनेक वर्षापासून नागरिकांची या ठिकाणी मागणी होती की हे जे देवस्थान आहे या देवस्थानचं सुशोभीकरण झालं पाहिजे। आमच्या गावकरी मित्रांनी वामनदादा शेठ यांना सुद्धा अनेक वेळा विनंती केली आणि त्या विनंतीला मान देऊन वामनदादा म्हात्रे साहेब आणि आमचे आदरणीय आमदार साहेब यांनी या ठिकाणी एक चांगल्या कामाला सुरुवात केलेली आहे। मी संपूर्ण वडोल गावातील परिसरातील नागरिकांच्या वतीनं आदरणीय आमदार साहेबांचं सुद्धा या ठिकाणी खूप खूप आभार व्यक्त करतो आणि अभिनंदन सुद्धा करतो आणि त्याचप्रमाणे वामनदादांचं सुद्धा मी खूप खूप अभिनंदन व्यक्त करतो। वडोल गावातील सर्व नागरिकांच्या वतीनं आभार। आणि अशाच पद्धतीनं अनेक सुविधांची या परिसरामध्ये आवश्यकता आहे। मग ते वालदुनी नदीचा संरक्षण भिंत असेल किंवा रोड असेल किंवा पिण्याच्या पाण्याचा जो प्रश्न आहे असे विविध प्रश्न आहेत आणि आम्हाला आज विश्वास आहे की आदरणीय आमदार साहेब हे नक्कीच या सर्व प्रश्नांचं निराकरण करतील। मी पुन्हा एकदा संपूर्ण वडोल गावातील नागरिकांच्या वतीनं आमदार साहेबांचं खूप खूप अभिनंदन करतो। धन्यवाद।